नमस्कार. भरपूर घरांमध्ये वांग्याची भाजी म्हणलं की नाक मुरडलं जातं. वांगं कुठल्याही पद्धतीने बनवलं तरी खाल्लं जात नाही. तर आज मी वांग्याची मस्त झणझणीत अशी एक रेसिपी आणलेली आहे. मस्त गावरान हिरव्या वांग्याचा ठेचा कसा बनवायचा ते मी आज सांगितलेले आहे. अगदी सोपी कृती आहे, झटपट बनते. तुम्ही अशी ही वांग्याच्या ठेच्याची रेसिपी घरी बनवली तर अर्धी भाकरी नक्कीच जास्त खाल्ली जाईल याची गॅरंटी मी देते. चला तर मग वेळ न घालवता ही वांग्याच्या ठेच्याची रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात. तर इथे मी गावरान पद्धतीची अगदी काटेरी हिरवी वांगी घेतलेली आहेत. ही माझ्या आजीच्या घरासमोरच्या झाडाची आहेत. अगदी फ्रेश अशी ही वांगी आहेत. तर अशी ही काटेरी वांगी थोडीशी मोठ्या साईजने आहेत. तर याची आपण भाजी बनवू शकत नाही, मग आपण याचे छान असा ठेचा बनवणार आहोत. तर आता या वांग्याला मी आधी स्वच्छ धुवून घेतलेलं होतं आणि आता याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता याला खूप सारे काटे आहेत आणि ते काटे टोचतही होते. तर काटेरी वांगी असतील तर त्याची चव अजून खूप सुंदर लागते, त्यामुळे शक्यतो काटेरी वांगी बघूनच घेत जा. तर असं हे वांग्याला आपण तेल लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला ही वांगी छान भाजून घ्यायची आहेत. तर मी गॅसवरती एक जाळी ठेवलेली आहे आणि यावरती आता ही वांगी ठेवणार आहे. तर आपल्याला ही वांगी छान भाजून घ्यायची आहेत. सगळ्या साईडने व्यवस्थित ही अशी वांगी भाजली गेली पाहिजेत. तर आता गॅसची फ्लेम थोडीशी वाढवूयात आणि ही वांगी आपण छान भाजून घेऊयात. एक 2-3 मिनिटांनी वांगी आपण अशी पलटी करून घेणार आहोत. वांगी छोटी साईजला आहेत त्यामुळे ही पटकन भाजली जातात. तर तुम्ही पाहू शकता एका साईडने याला छान असे काळे डाग आलेले आहेत. तर दुसऱ्या साईडनेही आपण हे असं छान वांगं भाजून घेतलेलं आहे. वांगं आपलं सगळ्या साईडने व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. तर आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि ही वांगी थोडीशी थंड करून घ्यायची. आपल्याला नंतर याची साल काढून घ्यायची आहे. तर वांगी आपण छान थंड करून घेतलेली आहेत. थंड केल्यानंतर आता आपण याची साल काढून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता याची साल काढायला लागल्यानंतरही हळूहळू यातून वाफा निघत आहेत, कारण ती आतल्या साईडने अजून थोडीशी गरमच असतात. तर व्यवस्थित अशी याची साल काढून घ्यायची. आपण याला तेल लावून घेतलेलं होतं त्यामुळं वांगं सगळ्या साईडने व्यवस्थित एकसारखं भाजलं जातं. त्यामुळे वांगी भाजताना तेल लावून घ्यायचं. तर आता तुम्ही पाहू शकता याची छान अशी साल निघालेली आहे. सगळी साल आपण व्यवस्थित काढून घेतली आहे. थोडीशी राहिली तरी चालेल. तर आता हे छान असं वांग्याची साल काढून घेतली आहे. अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या 2 वांग्यांचीही साल काढून घेणार आहोत. तर इथे मी तिन्ही वांग्यांची साल काढून घेतली आहे. आता मी याचे देठाकडचे भाग असे कट करून घेणार आहे. काही काही लोकांना देठही खायला खूप आवडतं. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तो देठाकडचा भाग तसाच ठेवला तरीही चालेल. आता याच्या देठाकडचा भाग असा मी सगळा काढून घेतला की चाकूने आपण ही वांगी कट करून घेणार आहोत. कारण वांग्यांमध्ये कधी-कधी किडे असतात, आळी असतात. तर ही भाजल्यानंतर आपण एकदा चेक करून घेणार आहोत की वांग्यांमध्ये काही किडे, आळी काही नाही आहे ना. तर व्यवस्थित असं सगळेच आपण चाकूने ही अशी तोडूनही घेणार आहोत आणि एकदा चेकही करून घेणार आहोत. तर आता ही सगळी व्यवस्थित मी चेक करून घेतली आहे. यामध्ये काही किडे, आळी नाही आहे. तर आता आपण ही छान अशी एखाद्या चमच्याच्या साहाय्याने मॅश करून घेणार आहोत. काही ठिकाणी याला वांग्याचं भरीतही म्हणतात. तुम्ही म्हणाल की हे वांग्याचं भरीत आहे, तर काही ठिकाणी याला वांग्याचा ठेचाही म्हणला जातो. कारण ही अशी छान चमच्याच्या साहाय्याने आपण वांगी ठेचून घेतलेली आहेत आणि याला आपण आता फोडणी देणार आहोत. त्यामुळे याला वांग्याचा ठेचाही म्हणतात. तर आता हे छान असं मॅश करून घेतलेलं आहे. सगळं मॅश व्यवस्थित झालं की आपण आता हे एका साईडला ठेवणार आहोत आणि याला फोडणी द्यायची आहे. तर त्याच्या फोडणीची तयारी करणार आहोत. तर गॅसवरती इथे मी एक स्टीलची कढई ठेवली आहे. या जागी तुमच्याकडे लोखंडाची कढई किंवा लोखंडाचा तवा असेल तर तो वापरला तर अजूनच चव छान सुधारते. तर इथे मी गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलेलं आहे. आता तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला जिरी टाकायची. जिरीची छान तडतडीत अशी फोडणी करून घ्यायची आहे. जिरी छान तडतडली पाहिजेत. जिरी व्यवस्थित तडतडली की इथे मी बारीक चिरलेला लसूण टाकलेला आहे. तुम्ही लसूण असा चिरून टाकू शकता किंवा छान ठेचूनही टाकू शकता. लसूण आपल्याला थोडासा गोल्डन ब्राऊन रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. लसूण छान परतला गेला की आता यामध्ये आपण बारीक चिरलेला एक कांदा टाकणार आहोत. तर कांदा इथे मी छान बारीक चिरून घेतलेला होता. कांदा आपल्याला छान गुलाबीसर रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर आता इथे वांगी 3च होती त्यामुळे 1च चमचा मी तेल वापरले. तुम्हाला तेल आवडत असेल तर तुम्ही थोडंसं तेल जास्त वापरलं तरीही चालेल. कांद्याचा रंग छान गुलाबीसर आलेला आहे. आता आपण यामध्ये काही मसाले टाकणार आहोत. तर इथे मी
1 छोटा चमचा हळद टाकलेली आहे. मसाल्याच्या डब्यामध्ये हळदीचा जो चमचा असतो त्यानेच टाकली. सोबतच 1 चमचा मी धनेपूड टाकलेली आहे आणि अर्धा चमचा इथे मी गरम मसाला वापरलेला आहे. तर हे मसाले टाकलेले आहेत. सोबत मी 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर वापरली आहे. आता इथे मी लाल मिर्च पावडर वापरली आहे कारण मी लहान मुलीलाही ही भाजी देत होते, ह्या ठेचा देत होते. या जागी तुम्ही जिरे, लसूण आणि हिरव्या मिरची ठेचून घातली तर त्याचा सुंदर रंगही येतो आणि तो अस्सल ठेचाही लागतो. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि हे छान परतून घेतलेलं आहे. लाल चटणी टाकल्यामुळे याला लाल रंग आलेला आहे. तुम्ही हिरवी मिरची ठेचून टाकली तर आपल्या ठेच्याला छान हिरवा रंग येतो. आता फोडणीमध्येच आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत, त्याने चव खूप सुंदर येते. आता ही जी आपण ठेचून घेतलेली वांगी होती ती आपण यामध्ये घालणार आहोत आणि छान वांगं या कांद्यासोबत आणि मसाल्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तर 1-2 मिनटं छान हे आपण असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की तुम्ही पाहू शकता या वांग्यालाही सुंदर असा लाल रंग आलेला आहे. तर आता वांगं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि सोबतच हे आपण छान परतूनही घेणार आहोत. तर वांगं आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता वांगं छान मिक्स करून झालं की वरून थोडीशी हिरवी कोथिंबीर घालायची, ज्याने चव अजून छान येते. तर मस्त आपला झणझणीत असा ठेचा तयार झालेला आहे. अगदी सोपी कृती होती. तुम्ही पाहिलंत आपण लाल मिरची पावडर टाकली त्यामुळे याला सुंदर असा लाल कलर आलेला आहे. या जागी तुम्ही हिरवी मिरची ठेचून टाकली तर याला सुंदर असा हिरवा रंगही येईल. तर असा हा ठेचा तुम्ही ज्वारीची भाकरी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत देऊ शकता किंवा तुम्ही चपातीसोबतही खाऊ शकता. खूप सुंदर लागतो. आणि आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भाजीला काय बनवायचं हा प्रश्न पडत असेल तर अशी ही ठेच्याची रेसिपी तुम्ही एकदा नक्की बनवून पहा. तुम्हाला आणि तुमच्या घरातल्यांना खूप जास्त आवडेल. तर तुम्ही ही नक्की एकदा बनवून पहा. कशी झालेली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर पुन्हा भेटू अशीच एक चटकदार झणझणीत अशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू.